3 ते 3.5 फुटाचं अंतर घ्या. पायामध्ये जवळपास 3 ते 3.5 फुटाचं अंतर घ्यायचं. पुढच्या आसनाचं ना वीरभद्रासन. एकला उजव्या पायाचं पाऊल फिरवा. 2 गुडघा बेंड करायचा पूर्णपणे. गुडघा बेंड करा. व्हेरी गुड. ढकला अजून थोडंसं खाली. 3 कंबर पूर्णपणे उजव्या साईडला मूव करायचं आहे. 4 दोन्ही हात सरळ एका रेषेमध्ये. टाईम स्टार्ट नाव. मांडीला छानपैकी ताण द्या. अजून थोडंसं खाली दाब द्यायचं आहे. जगताप सर पायामध्ये अजून थोडंसं डिस्टन्स घ्या. वैष्णवीनं अजून थोडंसं पायामध्ये अंतर घ्या. पाठीमागचा हात थोडंसं वर उचला. मनीष सर पुढचा हात थोडंसं खाली घ्या. डायरेक्ट आसन सोडू नका. 5 फक्त हात खाली घ्या. 6 कंबर सरळ, 7 गुडघा सरळ, 8 पायाचं पाऊल सरळ. पुन्हा एकदा सेम आसन दुसऱ्या बाजूने. पोझिशन 1 डाव्या पायाचं पाऊल फिरवायचं आहे. 2 डावा गुडघा बेंड करा. 3 कंबर पूर्णपणे डाव्या साईडला मूव करायचं आहे. 4 दोन्ही हात आडव्या रेषेत. युअर टाईम स्टार्ट नाव. श्वासोश्वास कंटिन्यू ठेवायचं आहे. कोणीही श्वास रोखून ठेवायचा नाही. कमॉन योगेश सर कंटिन्यू करा. मांडीला छानपैकी दाब द्यायचं आहे थोडंसं. डायरेक्टली आसन सोडू नका. 5 फक्त हात खाली घ्या. 6 कंबर सरळ, 7 गुडघा सरळ, 8 पायाचं पाऊल सरळ. व्हेरी गुड.